हाय फ्रेंड्स, मी जयश्री जस्ट जेव चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रोटीन पावडर बद्दल। ही पावडर आपल्याला घरगुती इंग्रेडिएंट्स पासूनच बनवायची आहे आणि ह्या पावडरमुळे आपली स्किन छान राहणार आहे, हेअर छान राहणार आहे आणि मेन म्हणजे वजन सुद्धा मेंटेन राहणार आहे। तर ती आपण कशी बनवायची चला तर बघू। आता आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे मेथी, 2 चमचे जिरं, 2 चमचे सौंफ, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 2-3 लवंगा घेतलेले आहे आणि 2 चमचे खसखस, 2 चमचे खरबुजाच्या बिया। तर माझ्याकडे थोड्याशाच होत्या, त्यानंतर मी आणून याच्यामध्ये मिक्स करणार आहे। तुम्ही इथे तीळ पण घेऊ शकता आणि इथे 2 चमचे जवस। हे जवस माझ्याकडे ऑलरेडी भाजलेलं आहे, त्यामुळे मी साईडला ठेवलेलं आहे। हे पण नंतर आपण मिक्स करून घेऊ। आता प्रथम आपण मेथी भाजून घेऊ। भाजून म्हणजे थोडं त्याच्यामधलं मॉइश्चर कमी करायचं आहे आणि मेथी हा आपल्या किचनमधला महत्त्वाचा पदार्थ आहे। तो डायजेशनसाठी फार चांगला आहे। त्यानंतर आपण कढीमध्ये किंवा वरणामध्ये नेहमी यूज करतो आणि केसांसाठी आणि स्किनसाठी वगैरे खूप छान आहे। याची पेस्ट जर तुम्ही स्किनसाठी किंवा केसांना लावली तर खूप त्याने इफेक्टिव्ह आहे आणि डायबिटीजसाठी मेथी खूप छान आहे। त्यानंतर आपण आता घेऊया जिरं आपल्या डायजेशनसाठी सुद्धा खूप चांगलं आहे आणि त्याने ॲसिडिटी सुद्धा कमी होते। आणि आता आपण घेऊया सोप खाल्ल्याने पचन सुधारते। जेवणानंतर जर आपण नियमित सोप खाल्ली तर अपचन, मळमळ यासारख्या तक्रारी कमी होतात, रक्तशुद्धी होते। बडीशोप आणि खडीसाखर भिजवून त्याचं पाणी प्यायल्याने आपलं आरोग्य सुधारतं। नंतर आपल्याला घ्यायची आहे खसखस हा मानसिक ताण कमी करते किंवा झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी सुद्धा ते मदत करते। तसं डायजेशनसाठी सुद्धा पाचनतंत्र सुधारते, बोन्स स्ट्रॉंग करते। केसांसाठी आणि स्किनसाठी सुद्धा खसखस खूप छान आहे। त्यानंतर आपण घेतलं आहे दालचिनी आपण नेहमीच मसाल्यामध्ये यूज करतो, कारण आपल्याला माहिती आहे की ते मेटाबॉलिझम चांगलं करतं, सर्दी खोकल्यासाठी चांगलं आहे। दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असल्यामुळे तो आपल्या आहारात नेहमीच असायला पाहिजे। आणि नंतर घ्यायचे आपल्याला खरबूज बिया ह्या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असल्यामुळे त्याने सुद्धा डायबिटीजसाठी सुद्धा खरबूज बिया खूप छान आहे। या बियांमधील जे कार्बोहायड्रेट्स असतात ते रक्तातील साखर हळूहळू सोडतात, ज्यामुळे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते। आता हे इन्ग्रेडियंट्स आपण सगळे मध्यम आचेवरती थोडेसे भाजून घेऊया। थोडे कमी जास्त झाले तरी चालते। तुम्ही याच्यामध्ये तीळ घेतले तरी पण खूप छान आहे, कारण तीळ घ्यायला मी विसरली। मी नेहमी टाकत असते तीळ, पण यावेळेस मात्र विसरली। त्यामुळे तुम्ही तीळसुद्धा 2 चमचे टाकू शकता, कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे आणि त्याने सुद्धा बोन्स स्ट्रॉंग होतात। आता याच्यामध्ये मी ॲड केलं आहे फ्लॅक्सीडमध्ये हार्टसाठी खूप छान आहे। त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करतात, पचन सुधारते। याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे डायजेशनसाठी सुद्धा खूप छान आहे आणि वजन कंट्रोल करण्यासाठी याचा खूप उपयोग छान होतो। कारण जवस जर रात्री पाण्यात 1 चमचा भिजवून ठेवले आणि सकाळी उपाशीपोटी ते पिले तर पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन कमी होते, म्हणजे भूक लागत नाही त्यामुळे लवकर, आणि वजन कंट्रोल होण्यास मदत होते। आता ही अशी पावडर झालेली आहे। आता ही घ्यायची कशी, तर रोज रात्री झोपताना जेवण झाल्यानंतर कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ही पावडर घ्यायची
हा माझा मोठा चमचा मोठा आहे, थोडा नॉर्मल चमचा आपला तेवढं घ्यायचं आणि रात्री झोपताना प्यायचं. त्याच्यानंतर एकदा सकाळी अंशापोटी उपाशीपोटी घ्यायची 1 चमचा सकाळी. हे तुम्ही कंटिन्यू घेत राहा, त्याने काही प्रॉब्लेम होणार नाही. थोडा उन्हाळा आला आहे तर कोणाला उष्णतेचा प्रॉब्लेम राहतो, तर मेथी थोडी कमी जास्त केली तरी प्रमाणात ठीक आहे, किंवा स्किप केली तरी चालते. बाकी याच्यामध्ये सोप, जिरं, खरबूज बिया हेच असल्यामुळे याने काही प्रॉब्लेम होणार नाही. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.